काल भुसावळमध्ये रात्री भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवक आणि उपनगराध्यक्षाचा पती संतोष बारसे आणि एक सामाजिक कार्यकर्ता राखुंडे यांची निर्घुण हत्या झाली आणि जवळपास प्रत्येकावर 15-16 गोळ्या झाडण्यात आल्या आणि जागच्या जागी त्यांना ठार करण्यात आलं, मारण्यात आलं. संतोष बारसे आणि राखुंडे हे समाजसेवेमध्ये सक्रिय होते आणि त्या भागामध्ये लोकप्रिय होते आणि मला वाटतं की यामागे कोणाचं षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगाव जिल्हा असा झालेला आता अलीकडच्या कालखंडामध्ये की सर्वत्र मटका, जुगार, रिव्हॉल्वर घेऊन फिरणं, बनावट पुस्तकं ह्यांचा सुळसुळाट झालेला आहे. आणि या घटना आता जळगाव जिल्ह्याला काही नवीन नाही आहे. दर 8-15 दिवसामध्ये कुणाचा ना कुणाचा खून होतो आणि गोळ्या झाडल्या जातात. पोलीस यंत्रणा सुस्त असते. जळगावला अशा घटना अलीकडे खूप झाल्या, भुसावळलाही व्हायला लागलेल्या आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. परवाच्या दिवशी मी माननीय SP साहेबांची भेट घेतली आणि SP साहेबांच्या कानावर हे सारे विषय परवा दिवशीच मी घातले आणि हे सट्टा, मटका, जुगार वगैरे जे चालू आहे, जे अड्डे चालू आहे, या अड्ड्याच्या संदर्भातली माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की शक्य असलं, तुम्हाला शक्य असलं तर हे बंद करून दाखवा, हे टोळी युद्ध बंद करून दाखवा. मला माहीत आहे की करणं शक्य नाही तुम्हाला, आणि असंच त्यांना मी सांगितलं की पॉसिबल, तुम्हाला जर शक्य असेल तर हे करा. पण ते म्हणजे इतके हतबल नागरिकही झालेले आहे आणि पोलीस यंत्रणा इतकी निगरगट्ट झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी गुंडांचा सुळसुळाट झाला. अत्यंत दुर्दैव असा प्रसंग या जळगाव भुसावळ जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपल्याला दिसायला लागलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.